2026 मध्ये इंजिनिअरिंग करायचं का? इंजिनिअरिंगचा फायदा आहे का? इंजिनिअरिंग ऑलरेडी बदनाम चाललंय म्हणणार, कारण जॉब लागणार झालेत, सगळीच मुलं इंजिनिअरिंगला चाललेत. इंजिनिअरिंग केल्याने खरंच फायदा होणार आहे का? ह्या अशा अनेक प्रश्न आहेत. भारतामध्ये सगळ्यात जास्त जॉब लागतात तर ते इंजिनिअरांना लागतात. मग परत तुम्ही म्हणणार बेरोजगार पण इंजिनियरच आहेत. चांगल्या कॉलेजला इंजिनिअरिंग मिळणार का? किती मार्क्स लागतील? आणि इंजिनिअरिंग करून पुढे काय होईल का? त्याच्यापेक्षा मी दुसरं बीएससी वगैरे करू का? असे अनेक प्रश्न आता माझ्या व्हॉट्सअपवर पडलेत. तर मागच्या वर्षी जे काउन्सिलिंग असेल, त्याच्या मागच्या वर्षी असेल, डिटेल व्हिडिओ मी बनवले होते. आताही मी सुरू करतोय. फक्त एका दुसरा दिवस राहिलाय, सीईटी ची एक्झाम संपेल आणि तुम्हाला स्टार्टिंग फ्रॉम स्क्रॅच, कुणालाही माहिती नाही आहे अशा विद्यार्थ्यापासून मी ज्याला खूप चांगले मार्क्स पडतील त्याही विद्यार्थ्याला कसा गायडन्स करायचा हे मी या सांगेन व्हिडिओमधून. तुम्हाला मोबाईल ऍप्लिकेशन घ्या, उद्या संध्याकाळी तुम्हाला त्याच्यामध्ये सगळ्या कट ऑफ मिळतील, पहिल्या राऊंडच्या, सगळ्या कास्टच्या, सगळ्या ब्रँचच्या. मग ते इंजिनिअरिंग असेल, फार्मसी पण असेल. उद्या डिटेल व्हिडिओ ह्याच्यावरती मी देईन सकाळी. हा व्हिडिओ असेल की 2026 मध्ये इंजिनिअरिंग करावे का, आणि इंजिनिअरिंगचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, इंजिनिअरिंग कुणी करायचं असतं, काही जणांना वाटतं की मी फेल होणार का इंजिनिअरिंग मध्ये. अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी उद्याच्या व्हिडिओमध्ये देतोय, जेणेकरून तुम्हाला डिटेल गोष्टी कळतील आणि निर्णय घेणं सोपं होईल.